कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सगळं? शिवा हे बघ, तू बसून घे, आपण बोलू। मला सांगणार का हे सगळं काय आहे? काय रॉकी, तुझं ट्रेनिंग होतं ना, काय झालं त्याचं? आणि एवढं सगळं झालं तरी तुम्ही मला का सांगितलं नाही? तुम्हाला सगळ्यांना माहित होतं ना? काय तुम्ही सगळे कुठे होतात हे सगळं झालं तेव्हा? थांब शिवा, तू शांत हो, आम्ही तुला सगळं सांगतो। लगेच सांगायचा, जे काय झालं ते लवकरात लवकर सांग। अगं शिवा, रॉकी बरोबर आम्ही चाललोच होतो, तेवढ्यात काही गुंडांनी आम्हाला अडवलं। शिवा ग, वादावादी झाली आणि त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली ग। अरे मग तुम्ही तिथून निघून जायचं ना, तुम्हाला भांडायची काय गरज आहे? आपल्यासाठी काय महत्वाचं? डॉक्टर काय महत्वाचं आहे तुला? ट्रेनिंग महत्वाची होती ना, मग हे सगळं कशाला केलं? का भांडलात तुम्ही? आणि तुम्ही सगळे हे मला आज सांगताय, आत्ता? शिवा यार, तुझं घर आत्ता कुठे सेटल होत होतं यार? ते मी माझं बघून घेतलं असतं, तुम्हाला कळत नाही? क्या यार, मला तुला ऑफिसर झालेलं बघायचं होतं रे, हे तू काय करून ठेवलंय? तुझं वर्ष अख्खं वाया गेलं, तुला कळतंय का? शिवा, मला माहितीये मी चूक केलीये, पण तेव्हा मला सहन झालं नाही म्हणून हे सगळं घडलं। शिवा, मी तुला डिसअपॉइंट केलं, मला माफ कर, खरंच सॉरी। ती गुंड कोण होती? त्यांचा काही पत्ता कळू शकतो का? काय झालंय हे? ते गुंड कोण होते माहित नाही। नाही पण शिवा, मी माझ्या फोनमध्ये त्यांचा व्हिडिओ घेतलाय। मग आता तो वस्तीत व्हिडिओ दाखवा, बघा कोणी ओळखताय का? ठीक, हा चालेल। हे बघा, मी जरा जाऊन येते, मला एक काम आहे अर्जंट। शिवा सॉरी। हे बघा, आता सॉरी वगैरे नका बोलू, त्या गुंडांना शोधा, कळलं? ठीक आहे, चालेल। गुंडांना तर सोडत नाही मी। काय झालं सीते? बस बस ना। मला जे काही बोलायचंय ते घरी बोलणं शक्य नव्हतं। काय झालंय? काय सांगते, तू आता घरी परत आलीस, आनंदात असशील ना? म्हणजे होणारच आनंद। तुम्हा दोघांना मी घरी यायची परवानगी दिली। आशूच्या आयुष्यात तुझं जे काही महत्व आहे ते कळलंय मला। खरं तर म्हणूनच मी तुला घरी येऊ दिलं। सीताई, त्यासाठी ना खरंच थँक्यू, पण आशूच्या मनात जी जागा आहे ना माझी, तीच जागा मला तुमच्या मनात निर्माण करायची। खरंच सांगते, आशूच्या मनात आहे म्हणून मी त्या घरात आहे असं नकोय मला। मला तुमचं पण मन जिंकायचं। हो 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 हो, पण काय आहे, तुला आता हे लक्षात घ्यायला हवं की तू देसाईंची सून आहेस।
ह्या आधी जे सगळं झालं तशी नाचक्की आता पुन्हा कधीही होता कामा नये घरातल्या कोणाची. सीते हे बघा, मला या घरातल्या कोणालाच कधीच संकटात टाकायचं नाहीये, खरं सांगते. चांगलंय, मग मी जे सांगेन ते करायला तुझी काहीच हरकत नसावी. ठीक आहे, तुम्ही सांगा काय करायचंय, मी सगळं करायला तयार आहे. शिवा, तुला मारामारी करणं बंद करावं लागेल. तुला अन्यायाविरुद्ध जो काही आवाज उठवायचा आहे तो तू उठव, पण मारामारी न करता एखाद्या चांगल्या नॉर्मल मुलीसारखी तू वाग. तुझं आशूवर प्रेम आहे ना, मग हे करणं अवघड जाणार नाही तुला. आणखीन एक गोष्ट, हे बघ, तुमचं नवीन लग्न झालंय, तुम्ही नवरा बायको आहात, मान्य आहे मला, पण एकमेकांशी कसं वागायचं. घरात सगळेजण असतात, एकत्र कुटुंबात राहतो आपण, याची पोच तुम्हाला असायला हवी. एवढी सुजाण समजते मी तुला, हे सांगायची वेळ येता कामा नये. तुमच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या रूम पर्यंत मर्यादित राहू दे. ह्या सगळ्याची काळजी तुला घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, मारामारी करणं बंद करावं लागेल. मी बोलतेय ना, पूर्ण होऊ दे ना. हे बघ, मला माहितीये हे करणं तुझ्यासाठी कठीण आहे. आशूलाही तू जशी आहेस तशीच आवडतेस, पण एकदा लग्न झालं, घर म्हटलं की फक्त नवऱ्याच्या आवडीनिवडी बघायच्या असं नाही करताय. घरच्यांचाही विचार महत्वाचा असतो. ते सॉरी, मला ना हा फोन घ्यावा लागेल. सॉरी. हा पर बोल. हा हॅलो, हा मला ती गुंड सापडलेत. काय? कुठे आहात तुम्ही? काय झालं? कुठे आहात ते? इथे मधुबन गार्डन. अरे मी पण तिथेच आहे, त्याच गार्डन मध्ये. तुम्ही कुठे आहात? कुठे पण? हॅलो, ऐका ना, मला सांगा तरी तुम्ही. काय मी आले शिवा? सीता. अगं शिवा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.